5 वाजता पंजाबमधल्या गुरदासपूर शहरात 4 दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत धुमाकूळ घातलाय। यापैकी एकाला कंठस्नान घालण्यात लष्करातल्या जवानांना यश आल्याची माहिती मिळतेय, पण अजूनही यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। पण आतापर्यंत दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मृतांचा आकडा वाढलाय। 6 जण यात मृत्युमुखी पडल्याचं अधिकृतरित्या समजतंय। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली आहे। हा हल्ला लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केल्याचा संशय व्यक्त होतोय। जवळपास महिनाभरापूर्वी पंजाबच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्यता लष्कराच्या गुप्तहेरांनी व्यक्त केली होती। त्यानंतर संपूर्ण देशात अलर्टही जारी करण्यात आला, पण दहशतवाद्यांनी आपला डाव साधल्याचंच आज या हल्ल्यावरून दिसून येत आहे। पहाटे 5 वाजता हे दहशतवादी घुसले गुरदासपूर शहरामध्ये। त्यांनी सुरुवातीला एका प्रवासी बसवरती हल्ला चढवला, त्यानंतर त्यांनी एक पोलीस ठाणं ताब्यात घेतलं, त्यानंतर त्यांनी रुग्णालयावर हल्ला केल्याचंही आपल्याला समजतंय। आणि या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतरित्या सांगितलं जात आहे। सुरुवातीला काही अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची माहिती मिळत होती, मात्र त्यानंतर या हल्ल्याची मोडस ऑपरेंडी बघता हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट होत आहे। नो होस्टेज वी हैव वेरीफाइड नो होस्टेज। अंदर घुसने से पहले एक बस पर भी हमला किया गया। पहले बस पे एक हमला हुआ है, वो हम वेरीफाई कर रहे हैं। पहले एक मारुति कार छीनी गई थी, उस मारुति कार के छीनने के बाद दे रैंडमली फायर्ड ऑन ए बस। तो वो बस पंजाब रोडवेज की सी, उसका डीसा पता करा रहे हैं। Then they entered the police station and they fired on the Santri, and then in the retaliation fire we have engaged them in the adjoining building, which is a abandoned building, a barrack. So we are on the job. पण पाहतोय लष्कराची तुकडी तिथे दाखल झाली। लष्कराच्या तुकडीने या सगळ्या कारवाईचा ताबा घेतलाय। ही कारवाई आता लष्कराच्या हातात आहे आणि लष्कराच्या जवानांनी या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची सुरुवात केली आहे। गुरदासपूरमध्ये आज सकाळी जसं आता आपण ऐकलं पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून की सुरुवातीला या दहशतवाद्यांनी हल्ला केला तो एका प्रवासी बसवरती, त्यानंतर या हल्लेखोरांनी एक पोलीस ठाणं ताब्यात घेतलं। ही एका तासाभरापूर्वीची ही सगळी दृश्य आहेत। या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय लष्कराची तुकडी पूर्ण सज्जतेनिशी या दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गुरदासपूरमध्ये दाखल झाली आहे। नेमके हे दहशतवादी आले कुठून याचा आता शोध घेतला जातोय। एक मारुती अल्टो कार चोरून त्यांनी या कारमधून गुरदासपूरमध्ये प्रवेश केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। काही प्रत्यक्षदर्शींनी तसं सांगितलंय। त्यामुळे आता हा हल्ला नेमका कसा झाला याची जबाबदारी कोणी स्वीकारली आहे का या संदर्भात अजूनही अधिकृतरित्या काही समजू शकत नाहीये। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहेत, तसंच याबाबत ते संसदेत निवेदनही करणार आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्यानंतर तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला NSS आणि IBचे अधिकारीही हजर राहणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।